भाजप उमेदवाराची दादागिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारावर त्यानं चाकू हल्ल्याचा प्रयत्न केलाय। गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। वाशिमच्या लाखाळा परिसरात रात्री 1:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। दोन्ही गट समोर आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं। भाजप उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखेडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वाशिम शहर पोलिसात या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार गुड्डू उर्फ प्रवीण इढोळे यांच्या तक्रारीनंतर भाजप उमेदवार सचिन उर्फ गल्ला वानखेडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केलाय। गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। वाशिममध्ये भाजपच्या उमेदवाराची दादागिरी पाहायला मिळाली आहे। उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखेडे विरोधात गुन्हा दाखल झालाय। प्रवीण डोळे हे त्यांचे मतदानाच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या मित्रांसोबत असताना तिथे गल्ला उर्फ सतीश वानखेडे आला। त्यांनी निवडणुकीच्या कारणावरून प्रवीण डोळे यांना धमकी दिली व त्यांच्यासोबतच्या लोकांना मारहाण केलेली आहे। त्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। सध्या सतीश वानखेडे हा फरार असून त्याचा शोध घेत आहोत। मतदारांनी कोणत्याही आमिषाला किंवा दडपणांना बळी न पडता धमक्यांना न घाबरता निर्भयपणे मतदान करावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।